ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मारुती म्हटलं की अजन्म अविवाहित राहिलेला मारुती अशीच मारुतीची ओळख आहे। मारुती म्हणजेच अर्थात हनुमान। पण मारुतीला सुद्धा मनात नसताना देखील लग्न करावं लागलं होतं, हे काही जणांनाच माहित आहे। पाहूयात सविस्तर याबद्दलची कथा। का नेमकं मारुतीला लग्न करावं लागलं होतं आणि ती पत्नी कोण होती पाहूयात। नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तिचा सागर न्यूज। पाराशर संहितानुसार हनुमानाचा विवाह झाला होता। पवनपुत्र अंजनेया हनुमान मारुती म्हटले की आपल्याला आजन्म ब्रह्मचारी असलेला एकटा असलेला वीर हनुमान आठवतो। दुसऱ्या देवांसारखा पत्नी बरोबर दिसणारा नाही। आपणास तसे पाहायचे असेल तर तेलंगणामध्ये खम्माम जिल्ह्यात एल्लांडू या गावी जावे लागेल। तेथे मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे, जिथे मारुती आपल्या पत्नी समवेत आहे। मारुतीच्या या विवाहाचा उल्लेख पराशर संहितेमध्ये आहे। मारुतीने खरंच विवाह केला होता का? तर अशी आख्यायिका आहे की जेव्हा मारुती त्याचे गुरु सूर्य यांच्याकडून विद्या शिकत होते, तेव्हा त्याला 9 विद्यांपैकी 5 विद्या शिकवल्या। पण शिल्लक 4 विद्या शिकण्यासाठी विवाहित असणं गरजेचं होतं, अशीच तिथं अट होती। आजीवन ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतलेला मारुती खूपच बैचेन झाला। शिष्याला द्विधा मनस्थितीत पाहून सूर्यदेवाने सांगितलं की तू माझ्या मुलीशी विवाह कर। सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती। मारुती बरोबर विवाह करून सुवर्चला परत तपस्या करायला गेली। अशा प्रकारे मारुतीनं विवाहाची अट पूर्ण केली होती आणि ब्रह्मचारी राहण्याचे व्रतही पाळले होते। खम्माम या ठिकाणी विवाहित जोडप्याने येऊन त्या सपत्नीक मारुतीचे दर्शन घेतले तर त्या दाम्पत्यामध्ये प्रेम सुख शांती नांदते अशी धारणा आहे। सुवर्चला देवी ही सूर्य भगवान आणि छाया देवी यांची मुलगी। भगवान सूर्याकडे अति जास्त ऊर्जा उष्णता शक्ती होती, इतकी की कुणीच त्याला सहन करू शकत नव्हते। त्यांची पत्नी आणि विश्वकर्म्यांची मुलगी छाया देवी होती। एक दिवस देवी आपल्या पित्याकडे गेल्या आणि सारे सांगितलं। या साऱ्याचं त्रासावर विश्वकर्म्याने उपाय करायला ठरवलं। सूर्य भगवंतांची शक्ती कमी किंवा काबूत करण्यास उपाय सुचला। त्याने आपल्या मुलीला निश्चिंत राहण्यास सांगितलं। विश्वकर्म्याने मग आपल्या तपश्चर्येचा उपयोग केला आणि त्या दोघांना संतान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली। विश्वकर्म्यांजवळ इच्छित सारे काही मिळवण्याचे वरदान होते आणि मग अशा रीतीने भगवान सूर्य आणि छायादेवी यांच्या आयुष्यात एक अतिशय सुंदर सूर्यासारखे तेजस्वी आणि छायादेवीसारखे निर्मळ कन्यारत्न प्राप्त झाले। त्या गोड परीचे नाव मग सुवर्चला ठेवण्यात आलं। खूप लवकरच ती गोड परी साऱ्या देवी देवतांची अतिशय लाडकी झाली होती, तशीच ती राहिली। थोड्याच कालावधीत साऱ्याच देवी देवतांची उत्सुकता वाढू लागली की इतक्या सुंदर परीच्या सहजीवनात तितकाच भाग्यवान साथीदार नेमका कोण असणार। सारेजण मग ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना हा प्रश्न विचारला, या परीचा योग्य साथीदार कोण असेल? ब्रह्मदेवाने देखील खूप गंभीरपणे विचार केला आणि उत्तर दिलं, भगवान अंजनेया म्हणजेच हनुमान। हळूहळू सुवर्चला मोठी होत गेली आणि ती साऱ्या देवी शक्ती शिकू लागली। सारे देव तिचे अतिशय लाडके होते, गुरु देखील बनले। त्याचवेळी हनुमान भगवान सूर्यदेवाकडे देवी विद्या शिकण्यासाठी आले। सुवर्चलाने त्या तरुण आकर्षक उत्तम शरीर असलेल्या तल्लक आणि आनंददायी मनाच्या हनुमानाला बघितलं। त्यांना खूप आनंद झाला आणि चिंतातूर देखील झाले। शेवटी सुवर्चलेने आपल्या आप्तेष्टांना मित्रमैत्रिणींना आणि पालकांना आपल्या मनातले बोलून दाखवले आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे असं त्यांनी सांगितलं। हनुमानाने प्रत्येक स्त्रीला आई समान दर्जा दिला आहे। या कारणामुळे ते कोणत्याही स्त्रीला स्वतःला नमस्कार करू पाहणे योग्य समजत नाहीत। ते स्वतः स्त्री शक्तीला नमन करतात। मनात श्रद्धा असल्यास महिला हनुमानाला दीप अर्पित करू शकते, स्तुती करू शकते, प्रसाद अर्पित करू शकते, परंतु चरण स्पर्श, मुख्य स्नान, वस्त्र, चोला चढवणे व इतर या सर्व सेवा महिलांद्वारे करवणे हनुमानाला स्वीकार नाही। म्हणून स्त्रिया मारुतीच्या पाया देखील पडत नाहीत।